सोलापुरात इंडियन रेडियम्स डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ दिनांक 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। इंडियन रेडियम्स डायग्नोस्टिक सेंटर या सेवाभावी आरोग्य सेवा संस्थेचा शुभारंभ दिनांक 15 ऑगस्ट पासून होणार आहे। दत्त चौकातील माधव स्मृती इथं हे केंद्र सुरू होत आहे। इथं ना नफा ना तोटा या तत्वावर सोलापुरातील नागरिकांकरता विविध प्रकारच्या रक्त चाचण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम असून या संस्थेला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणानं CSR फंडातून रक्त तपासणीच्या अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून दिल्या आहेत। याचं उद्घाटन JNPT संस्थेच्या मनीषा जाधव तसंच सिद्धार्थ उघडे यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात येणार आहे। आज पुन्हा नव्यानं परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था इंडियन रेडियन्स डायग्नोस्टिक सेंटर या नावानं एक अफोर्डेबल डायग्नोस्टिक सेंटर, ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारं अफोर्डेबल डायग्नोस्टिक सेंटर सुरू करत आहोत। हा जो उपक्रम आहे हा उद्या 15 ऑगस्ट 2025 पासून सोलापूरकरांच्या सेवेमध्ये चालू होईल। सदरचा उपक्रम हा जो चालू करत आहोत याच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्याला ऐकून माहिती असेल की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत ज्या त्यांचं प्रॉफिटमधले 2% CSR मध्ये डोनेट करतात, तर या उपक्रमासाठी आपल्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे जे भारतातलं सर्वात मोठं पोर्ट बंदर आहे यांच्याकडून आम्हाला याचा CSR मिळालेला आहे। या पत्रकार परिषदेत परिवर्तन समूह संस्थेच्या संस्थापक सचिव अमृता अकलुस्कर यांनी ही माहिती दिली। यावेळी अध्यक्ष नंदकुमार अकलुस्कर, पदाधिकारी भारत अकलुस्कर तसंच डॉक्टर शैलेश पटणे आदी उपस्थित होते।